नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी गणितामध्ये आज आपण उदाहरण संग्रह 13 सोडवणार आहोत. प्रकरण आहे बेरीज व वजाबाकी. तर बेरीज आणि वजाबाकी यावरच आधारित हे उदाहरण आहे. परंतु हे उदाहरण संग्रह 13 हे असे उदाहरण संग्रह आहे की यामध्ये नुसती बेरीज किंवा नुसती वजाबाकी यावर आधारित सेपरेट गणित नसून दोन्हीवरही वजाबाकी आणि बेरीज दोन्हीवरही आधारित मिश्र उदाहरणे आहेत. म्हणजे तुम्हाला एकच गणित सोडवत असताना बेरीजही करावी लागणार आहे आणि वजाबाकी देखील करावी लागणार आहे. अशी उदाहरणे पाहून मिश्र उदाहरणे पाहून मुले गोंधळतात, परंतु गोंधळायची काही आवश्यकता नाही. जरी उदाहरण दिसायला मोठे असले, वजाबाकी बेरीज दोन्हीही क्रिया कराव्या लागत असल्या तरी देखील सोपे आहे. फक्त तुम्ही उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचे. सुरुवातीला पहिलं काम काय करायचं, उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचं, उदाहरणाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आणि उदाहरण दिसले की लगेच बेरीज किंवा वजाबाकी करण्याची घाई करायची नाही. जर घाई केली तर तुमचे गणित चुकतात. त्यासाठी आपण उदाहरण पहिले पाहूया. वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेहड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची झाडे किती लावली? बघा, हे उदाहरण नीट समजून घ्या. अगोदर वन विभागाने एकूण किती झाडे लावलेली आहेत? 50,000. मग त्यामध्ये त्याने खैराची लावली 23,078, बेहड्याची लावलेली आहेत 19,476 आणि उरलेली इतर प्रकारची काही झाडे लावलेली आहेत. परंतु ती आपल्याला इथे किती लावलीत हे दिलेली आहे का? नाही दिलेली, म्हणजे ते आपल्याला इथे माहिती नाही. आणि एकूणही माहिती आहेत. टोटल म्हणजे खैराची, बेहड्याची आणि इतर झाडे मिळून 50,000 झाडे आहेत हे आपल्याला माहिती आहे. तर इतर प्रकारची किती झाडे लावली आहेत हे काढायचं आहे. म्हणजे आपल्याला ही इतर प्रकारची झाडे आता काढायची आहेत. तर अशा वेळेला आपण काय करायचं, अगोदर बघा खैराची, बेहड्याची आणि इतर मिळून 50,000 आहेत. तर आपण अगोदर खैराची झाडे आणि बेहड्याची झाडे यांची बेरीज करूया. ती किती येईल ते बघूया आपण. 23,078 ही कशाची झाडे आहेत? खैर. कंसात लिहिते इथे तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आणि बेहड्याची किती आहेत? 19,476. यांची आपण बेरीज करूया. ही किती येते बघूया. 8 आणि 6 14, हातचा आला 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, हातचा आला 1, 4 आणि 1 हातचा 5. त्यानंतर हे 9 आणि 3 12, हातचा आला 1, 2 हातचा 1 आणि हे 3 4, 42,554. ही झाली झाडे खैर आणि कशाची? बेहड्याची मिळून. पण आपल्याला आता एकूण झाडे इतर झाडे काढायची आहेत. तर ही इतर झाडे याच्यात ॲड केली म्हणजे आपण अधिक केली तर ती 50,000 होतात. म्हणजे आपल्याला एकूण झाडे माहीत आहेत 50,000. मग जर आपण एकूण झाडामधून ही 2 प्रकारची झाडे वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे? इतर प्रकारची झाडे. मग आपण एकूण झाडामधून ही 2 प्रकारची झाडे वजा करूया. इथे 50,000मधून 50,000 ही काय आहेत? एकूण झाडे आहेत. या एकूण झाडातून आपण काय करूया? खैर आणि बेहड्याची टोटल झाडे किती ती वजा करूया. म्हणजे आपल्याला फक्त इतर प्रकारची झाडे मिळून जातील. 42,554 ही काय आहेत? खैर प्लस बेहडा. आपल्याला काय मिळणार आहेत? इतर झाडे मिळणार आहेत. मग बघा 50 झिरोतून 4 जात नाहीत म्हणून हातचा घेऊन 10तून 4 गेले खाली राहिले 6 आणि इथे 9तून 5 गेले खाली राहिले 4. त्यानंतर इथे 9तून 5 गेले खाली राहिले 4. इथे राहिले 2 गेले खाली राहिले 7 आणि इथे 0. 7,446 ही जी आपल्याला मिळाली आहेत ती इतर झाडे आहेत. आणि जर आपण या उदाहरणाची टॅली करायची असेल, पडताळा घ्यायचा असेल की आपले उदाहरण आलेले उत्तर बरोबर आहे का चूक आहे, तर आपण खैराची झाडे, बेहड्याची झाडे आणि ही इतर झाडे यांची जर बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? 50,000 यायला पाहिजे. तुमच्या लक्षात येण्यासाठी पडताळा कसा घ्यायचा हे आपण इथे घेऊन पाहूया. बघा, खैराची झाडे अधिक कशाची झाडे? बेहड्याची झाडे. बेहडा आणि इतर
यांची एकूण किती आहे 50,000 आहे. ती 50,000 येते का बघूया आपण ही किंमत घेऊन. जर ही किंमत घेऊन 50,000 आली तर आपले गणित एकदम बरोबर आहे. बघा, खैराची झाडे आहेत 23,078, बेड्याची झाडे आहेत 19,076 आणि इतर आलेली आहेत 7,446. याचं उत्तर काय येते बघा. ह्यांची जर बेरीज केली आपण, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 7 आले 2, 7 आणि 7 14 आणि 4 18 आणि 2 परत 20, 7 आले 2, 4 आणि 4 8 आणि 2 10, 7 आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 7 आले 2, 2 आणि हे 2 2 आणि 3 2 आणि 1 3 आणि 7 आलेले 2 5. म्हणजे आपले उत्तर आलेले आहे 50,000. आपण जी एकूण झाडे लावलेली आहेत ती किती आहेत 50,000. म्हणजे आपलं आलेलं हे उत्तर काय आहे बरोबर आहे. हे मी तुम्हाला टॅली कशी करायची, पडताळा कसा घ्यायचा हे समजून सांगण्यासाठी हे करून दाखवलेलं आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या गणिताचा पडताळा घेऊ शकता. वजाबाकी आणि बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवताना आणि साधे गणित सोडवताना शाब्दिक नसलेली उदाहरणं देखील तुम्ही अशा पडताळ्यानुसार बघू शकता बरोबर आहे की चूक आहे ते. तर आपण इथे उत्तर लिहूया. तर इतर प्रकारची झाडे किती लावली, तर इतर प्रकारची 7,446 झाडे वन विभागाने लावली. वन विभागाने लावली. उदाहरण क्रमांक 2 काय आहे बघा. एका शहराची लोकसंख्या 37,04,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 12,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती. बघा, शहराची लोकसंख्या किती आहे 37,04,926. त्यातील पुरुषांची संख्या ही आहे आणि स्त्रियांची संख्या ही आहे आणि मुलांची संख्या दिलेली आहे का नाही. तर आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, स्त्रियांची संख्या आणि ही पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या या दोन्हीची बेरीज करून ती याच्यामधून काय करावं लागेल, वजा करावी लागेल. म्हणजे राहिलेली आपल्याला काय मिळणार आहेत, मुलांची संख्या. तर सर्वप्रथम आपण काय करूया, स्त्रियांची आणि पुरुषांच्या संख्येची बेरीज करूया. पुरुषांची संख्या किती आहे 11,24,069 अधिक स्त्रियांची संख्या किती आहे 10,96,478. ही आपण काय लिहिलेली आहे इथे, पुरुषांची संख्या, हे पुरुष आणि ह्या खालची स्त्रियांची संख्या आहे, पुरुष आणि ही स्त्रियांची संख्या. तर पुरुष आणि स्त्रियांची एकूण संख्या किती होते आपण पाहूया. 9 आणि 8 17, हातचा आला 1, 7 हे 7 आणि 6 13 आणि हातचा 1 धरून 14, हातचा आला परत 1, 4 आणि 1 5. इथे 4 आणि 6 10, हातचा आला 1, 9 आणि हातचा इथे धरला तर 3, हे 3 आणि हे 9 किती होतील 12, हातचा आला परत 1, 1 आणि 1 हातचा धरून 2 आणि इथे 1 आणि 1 2. म्हणजे बघा, स्त्री आणि पुरुषांची संख्या किती आलेली आहे 22,20,547. आता आपल्याला स्त्री आणि पुरुषांची एकूण माहिती आहे आणि शहराची एकूण लोकसंख्या देखील माहिती आहे. मग आपल्याला फक्त मुलांची संख्या माहिती नाही. तर आपण काय करूया, ह्या स्त्री आणि पुरुषांच्या एकूण संख्या ही एकूण लोकसंख्येतून काय करूया, वजा करूया. म्हणजे आपल्याला काय मिळेल, मुलांची संख्या मिळेल. बघा, इथे मी लिहित आहे 37,04,926. ही काय आहे, एकूण लोकसंख्या. ए म्हणजे एकूण लोकसंख्या आहे आणि वजा किती करायची आपल्याला, ही स्त्री आणि पुरुषांची संख्या 22,20,547. ही आहे पुरुष प्लस स्त्रियांची संख्या, बरोबर. आणि आता आपण ही वजाबाकी करूया. 6तून 7 जात नाहीत, हातचा 1 घेऊया. 16तून 7 जर गेले तर खाली राहतील 9. इथे हातचा दिल्यामुळे इथे 1च राहिलेला आहे. इथला हातचा घेऊन परत 1 मधून 4 जात नाही म्हणून हातचा घेऊया. 11तून 4 गेले तर खाली राहतील 7.
इथला एक हातचा आपण इथे दिला होता म्हणून इथे 8च राहिलेले आहेत. 8 वजा 5 केले तर 3 राहतील. 4 वजा 0 4च राहतील. 0तून 2 जात नाहीत. घाई करायची नाही, जशाल तसा 2 लिहायचा नाही, हातचा घ्यायचा. 7मधून एक हातचा घ्यायचा, इथं 10 होतील. 10तून जर 2 गेले तर खाली राहतील 8. इथला हातचा इथे दिला होता आपण एक आत्ता, म्हणून इथे राहिले 6. 6 वजा 2 जर केले तर खाली राहिले 4 आणि 3 वजा 2 1. म्हणजे किती उत्तर आलेलं आहे? 14,84,379. म्हणजे तिथे त्या शहरातील मुलांची, फक्त मुलांची संख्या 14,84,379 आहे. आता आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे याचा पडताळा कसा घ्यायचा? तर पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या माहिती आहे आपल्याला, ही एवढी आलेलं उत्तर. तर ह्या दोन्हीची संख्या आणि ही मुलांची संख्या यांची जर बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? एकूण लोकसंख्या यायला पाहिजे. इथं काय मिळाली आपल्याला? ही मुलांची संख्या. बघा, तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण पडताळा लगेच घेऊया. ह्या दोन स्त्री आणि पुरुषांची एकूण संख्या किती आहे? 22,20,547. आणि मुलांची संख्या किती आली? आपलं उत्तर 14,84,379. याचं उत्तर किती यायला पाहिजे? एकूण लोकसंख्या यायला पाहिजे, कारण स्त्रियांची, पुरुषांची आणि मुलांची मिळून लोकसंख्या किती आहे? ही आहे. तर आपलं ह्या बेरजेचं उत्तर हे जर आलं तर आपलं उत्तर आलेलं हे मुलांची संख्या बरोबर आहे. बघा, 9 आणि 7 16, हातचा आला 1. 7 आणि 4 11 आणि 1 12. परत हातचा आला 1. 5 आणि 3 8 आणि 1 हातचा धरून 9. 4 0 4च. 8 आणि 2 10. हातचा आला 1. 4 आणि 2 6 आणि 1 7. 2 आणि 1 3. बघा, उत्तर आलेलं आहे आपलं 37,04,926. म्हणजे आपण काढलेली ही मुलांची संख्या काय आहे? बरोबर आहे. प्रश्न 3. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबीवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला आहे? बघा, एकूण रुपये किती आहेत? 25,40,600 आहेत. आणि त्यातून हा खर्च वैद्यकीय बाबीवर केलेला आहे आणि हा खर्च मुलांच्या शिक्षणासाठी केलेला आहे. आणि राहिलेला कशासाठी ठेवलेला आहे? उपहारगृहासाठी ठेवलेला आहे. तर मग उपहारगृहासाठी किती ठेवला हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बघा, वैद्यकीय बाबीवर, मुलांच्या शिक्षणासाठी आणि उपहारगृहासाठी हा मिळून खर्च किती झालेला आहे? 25,40,600 रुपये एवढा आहे. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहिती आहेत, परंतु उपहारगृहासाठी किती ठेवला हे माहिती नाही. त्यासाठी आपण काय करूया? या दोन खर्च ज्याच्यावर केलेला आहे, वैद्यकीय बाबीवर आणि मुलांच्या शिक्षणासाठी, ह्या दोन्हीची बेरीज करूया आणि ती ह्या एकूण खर्चातून वजा करूया. म्हणजे आपल्याला उपहारगृहासाठी किती राहिले हे मिळेल. बघा, सर्वप्रथम आपण काय करूया? 12,37,865 अधिक 8,42,317. कारण हा कशावर केलेला आहे खर्च? हा वैद्यकीय खर्च आहे. वैद्यकीय बाबींवर केलेला, हा शिक्षणासाठी केलेला आहे. मुलांच्या शिक्षण. इथं शॉर्टकटमध्ये मी लिहिते तुमच्या लक्षात येण्यासाठी. यांची बेरीज करूया. 7 आणि 5 12. हातचा आला 1. 6 आणि 1 7 आणि हातचा 1 8. 8 आणि 3 11. हातचा आला 1. 7 आणि 3 10. हातचा आला 1. 3 आणि 1 हातचा 4 आणि 1 4 8. 8 आणि 2 10. हातचा आला 1. 1 आणि 1 2. तर उत्तर आलेलं आहे 20,80,182. आता ही आलेली रक्कम आपण ह्या टोटल रक्कममधून वजा करूया. इथे लिहूया टोटल रक्कम किती आहे? 25,40,600 हे एकूण रुपये आहेत. यातून आपण हे वैद्यकीय बाबीवर खर्च केलेले आणि शिक्षणासाठी खर्च केलेले एकूण रुपये वजा करूया.
80,182. 0तून 2 जात नाही, हातचा घेतला, 10तून 2 गेले खाली राहिले 8, 9तून 8 गेले खाली राहिला 1, इथे 5च राहिले, 5तून 1 गेला खाली राहिले, 5तून 1 गेला खाली राहिला 4, इथे 9 राहिले, 9तून 0 गेला खाली राहिले 9, त्यानंतर इथे 9 नाही, सॉरी 0 राहिला, इथे 0तून 0 गेला खाली 0 राहिला, 4तून 8 जात नाही, हातचा घेतला, 14तून जर 8 गेले तर खाली राहिले 6, इथं हातचा दिल्यामुळे इथे 4च राहिले, 4 वजा 0 4च येईल आणि 2 वजा 2 0 येईल. उत्तर आलेलं आहे 4,60,418. हा निधी कशासाठी शिल्लक राहिलेला असेल? मग उपहारगृहासाठी. आणि हा जो एकूण आपण घेतलेला आहे हा वैद्यकीय, शॉर्टकटमध्ये लिहिते ते वेळ म्हणजे वैद्यकीय आणि शिक्षणावर केलेला खर्च आहे तो. बघा आपल्याला उत्तर मिळालेले आहे उपहारगृहासाठी 4,60,418 निधी म्हणजे पैसा, रक्कम राखून ठेवला. आपले उत्तर बरोबर आहे की चूक आहे हे आपण पहिल्या उदाहरणामध्ये दाखवलेल्या प्रकारेच इथे सिद्ध करू शकतो. ह्या दोन्हीची बेरीज एकूण आली पाहिजे. म्हणजे वैद्यकीय बाबीवर खर्च, शिक्षणावर खर्च आणि उपहारगृहासाठी जो खर्च केलेला आहे तो 25,40,600 आला पाहिजे. ते करून बघूया आपण पटकन. 80,182 प्लस 4,60,418. 8 आणि 2 10, हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10, हातचा आला परत 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, इथे 0 0, 8 आणि 6 14, हातचा आला 1, 4 आणि 1 हातचा घेऊन 5 आणि हा आपले उत्तर आलेलं आहे 25,40,600. म्हणजे आपली ही एकूण रुपये 25,40,600 आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर हे काय आहे? बरोबर आलेलं आहे. प्रश्न 4, क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. म्हणजे बघा इथे पहिल्या दिवशीची तिकिटे दिली आहेत, दुसऱ्या दिवशीची पण दिली आहेत, परंतु तिसऱ्या दिवशीची दिलेली नाहीत, पण विकली गेलेली आहेत हे सांगितलेलं आहे. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली आणि एकूण किती विकलेली आहेत? 36,563 हे देखील सांगितलेलं आहे. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे या तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली हे काढायचं आहे. यासाठी आपल्याला एकूण तिकिटे माहिती आहेत. मग आपण पहिल्या दिवशीची तिकीट आणि दुसऱ्या दिवशीची तिकिटे यांची बेरीज करून ती एकूणमधून वजा करूया, म्हणजे आपल्याला तिसऱ्या दिवशीची तिकिटे मिळतील. बघा पहिल्या दिवशी किती विकली होती? 13,608 ही पहिल्या दिवशीची तिकिटे. त्यानंतर बघा अधिक 8,955, हे कंसामध्ये दिलेले तुम्ही उदाहरण सोडवताना नाही लिहिलं तरी चालतं, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथे इंडिकेट करत आहे. ते ही दुसऱ्या दिवशीची तिकिटे यांची आपण बेरीज करूया. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 5 आणि 1 हातचा 6, 9 आणि 6 15, हातचा आला 1, 8 आणि 3 11 आणि 1 हातचा धरून 12, हातचा आला 1 परत 1 आणि 1 हातचा 2, 22,563 आलेले आहेत. आता एकूण किती आहेत तिकिटे? 36,563 ही एकूण आहेत, एकूण विकली गेलेली तिकीट आहेत. त्यातून आपण ही पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची एकूण तिकिटे वजा करूया, म्हणजे आपल्याला तिसऱ्या दिवशीची तिकिटे मिळून जातील. 22,563 ही पहिल्या दिवशीची आणि दुसऱ्या दिवशीची एकूण तिकिटे. पहिल्या व दुसऱ्या दिवशीची. तीन वजा 3 0, 6 वजा 6 0, 5 वजा 5 देखील 0 येईल, 6 वजा 4 2 येईल आणि 3 वजा 2 1 येईल. म्हणजे ही आपल्याला कितव्या दिवशीची तिकीट? पहिल्या दिवशीची माहिती आहे, दुसऱ्या दिवशीची माहिती आहेत, एकूणमधून ती आपण वजा केली, त्यामुळे आपल्याला ही तिसऱ्या दिवशीची तिकिटे मिळाली.
ती म्हणजे तिकिटे. तर उत्तर काय येईल आपल्याला? तर तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. तिकिटे विकली